श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 29 भाग 2. गडाप्पा अण्णांनी बागेतील आंबे आणून गुरुरायांपुढे ठेवले व आदराने नमस्कार करून खाण्याचा आग्रह करू लागले. महाराजांनी 2 आंबे भक्षण केले व 2 आंबे प्रसाद म्हणून कामतांना दिले. केंगेरीहून निघून महाराज मलप्रभा नदीच्या किनारी प्रवास करून चिदंबर दीक्षितांच्या गुर्लहुजूर येथे येऊन पोहोचले. येथे चिदंबर दीक्षितांचा भव्य मठ आहे. येथे चिदंबर स्वामींनी मोठमोठाले यज्ञ यागही केले आहेत. तेथील मठाधिपती कैवल्याश्रम स्वामी उर्फ बोठे स्वामी यांनी महाराजांना 8-10 दिवस ठेवून घेतले. शास्त्रचर्चा, ईश्वराचे गुणगान यात दोघांचा वेळ जात असे. महाराजांनी येथील वास्तव्यात श्री चिदंबर स्तुती हे 4 श्लोक रचून स्वामींचा गुणगौरव केला. येथे एका कर्नाटकी ब्राह्मणाला पिशाच बाधा झाली असता त्याचे महाराजांनी रक्षण केले. तसेच 6 महिन्यांनी मृत्यू येणार ही भीती घालून मृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान करावयास सांगून त्याचा अपमृत्यू टाळून पुढील आयुष्याला गती दिली. गुर्लहुजूरला महाराजांना प्रसिद्ध वेदांती गर्दे बाबा भेटले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी सिद्धारूढ स्वामींचा विषय काढला. तशी महाराज काही क्षण स्तब्ध राहिले व गर्दे यांना रागवून म्हणाले, पवित्र शास्त्राविरुद्ध त्यांचे वर्तन आहे. त्या स्वामींशी साधू कसे समजावे? शास्त्राविरुद्ध वागावे हेच ज्यांचे ध्येय, अशांचे नाव पण घेऊ नये, ना त्यांचे मुख पाहावे. आम्हाला काहीही विचारू नये, स्वस्थ राहावे. हे ऐकून गर्दे पुढे काहीच बोलले नाहीत. महाराजांनी तेथे श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले, स्तोत्र लिहिली. तेथील लिंगायत पुजाऱ्याची उत्सव पूजा आदराने स्वीकारली व नंतर गुर्लहोसूर येथून निघून घटप्रभा नदीच्या किनारी महाराज आले. तेथे त्यांनी घटप्रभेची जनगंगा म्हणून आदराने स्तुती केली. पुढे विश्वामित्री नदीच्या किनारी येऊन पवित्र स्नान करण्यासाठी तिच्या प्रवाहात शिरल्यावर स्वामींनी तिचेही स्तोत्र रचले. तुंगभद्रा नदीच्या जलात स्नान करताना सहज मुखातून तिची श्लोक स्तुती बाहेर पडली. स्वामींनी वाटेत अनेक लोकगंगांचे दर्शन घेतले आणि पुढे प्रवास करीत हंपी क्षेत्रात आले. येथे ते विद्यारण्य स्वामींच्या मठात मुक्कामास उतरले. हंपी क्षेत्रात विरूपाक्षाचे भव्य मंदिर आहे. मंदिराला मोठमोठी गोपुरे आहेत. साऱ्यांचे दर्शन घेऊन महाराज पुढे निघाले. ऋषमुख पर्वत, पंपा सरोवर, किष्किंधा नगरीतील नद्या, सरोवरे यात पवित्र स्नान करून देवतांचे दर्शन घेत त्यांच्यावर स्तुती कवने रचून गुरुराया पुढील प्रवासास निघाले. शेषचलाशी जाऊन त्यांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. श्री द्व्यार्थी षडानन स्तोत्र लिहून कार्तिक स्वामींना वंदन केले. कार्तिक स्वामींची द्व्यार्थी म्हणजेच 2 अर्थ असलेली स्तुती, 6 मुखे, 12 हात एकत्र म्हणजेच जणू 2 दत्त असे हे कार्तिकेय दक्षिण भारतात सुब्रमण्यम देव म्हणून प्रसिद्ध आहेत. असुरी वृत्तीचा नाश करून दैवी वृत्तीचे पोषण त्यांनी केले. कार्तिक स्वामींच्या मंदिरात महाराज मुक्कामास राहिले. तेथे त्यांनी कुमार शिक्षा या ग्रंथाची 3 दिवसात रचना केली. या ग्रंथात त्यांनी कर्मकांडाचे महत्त्व सांगितले आहे. बाहुदा करतोया नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करत महाराज भार्गव क्षेत्री आले. तेथील देवतांची दर्शनं घेऊन पुढे श्रीरंग, श्रीशैल्य येथे येऊन पोहोचले. श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान आहे. श्री मन्नूरसिंह सरस्वती गुप्त राहून भक्तांचे रक्षण करत आहेत असे वर्णन गुरुचरित्रात आहे. येथे नतमस्तक होऊन येथून ते व्यंकटेशाच्या म्हणजेच बालाजीच्या दर्शनाला गेले. येथे व्यंकटेशाचे दर्शन सभामंडपातूनच घेतले जाते. येथे मूर्तीला स्पर्श करण्याची पद्धत नाही, परंतु गुरुरायांनी निर्धार केला की स्पर्श दर्शन केल्याशिवाय येथून जायचे नाही. व्यंकटेशाच्या मनीही स्वामींनी आपल्याला स्पर्श करावा अशी उर्मी आली. पुजाऱ्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन व्यंकटेशाने सांगितले, येथे श्री वासुदेवानंद सरस्वती हे थोर संन्यासी भक्त आलेले आहेत. माझ्या स्पर्श दर्शनासाठी ते तिष्ठत आहेत. ते मला प्रिय आहेत.
त्यांनी स्पर्श करावा ही माझीही इच्छा आहे. तेव्हा वेळ न घालवता व्यवस्था करून पूर्ती करावी. प्रातःकाली पुजाऱ्यांनी स्वामींचा शोध घेतला व त्यांना अत्यंत गौरवाने गाभाऱ्यात नेले. स्वामींनी बालाजीच्या चरणांना मिठी घातली आणि भावविभोर होऊन व्यंकटेश स्तोत्र लिहून स्तुती केली. हे देवादिदेवा, वैकुंठवासी असूनही तू भूलोकावर आला आहेस. लोकांचे रक्षण करण्यासाठी शेषाचलाशी उभा आहेस. हे प्रभू व्यंकटेशा, मी तुला शरण आलो आहे. देवी पद्मावतीच्या मानस राजहंसा परमहंस यतिवरा व्यंकटेशा, मी तुला शरण आलो आहे. ज्याच्या चरणतलाशी महावैभव लक्ष्मी शरण आली आहे, अनादी कालापासून ज्याच्या पदकमलांची सेवा ती करत आहे, तोच हा सर्व धनराशी व्यंकटेशा, मी तुला शरण आलो आहे. ज्याच्या दर्शनासाठी अश्विन महिन्यातील महोत्सवासाठी उंच शेषाद्री चढून ज्याचे वैभव पाहण्यासाठी जे लोक येतात, तुझ्या नुसत्या दर्शनानेही ते भवसागर पार करू शकतात, अशा त्या व्यंकटेशा, मी तुला शरण आलो आहे. ज्याच्या दर्शनाने अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक तापनाश पावतात, ज्याच्या स्मरणमात्राने दारिद्र्य दूर होते, त्या व्यंकटेशा प्रभू, मी तुला शरण आलो आहे. हे लक्ष्मीकांता, तू आता माझ्यावर प्रसन्न हो. दारिद्र्य, दुःख, भयहरता व्यंकटेशा, गुरुनाथा प्रभू, मी तुला शरण आलो आहे. हे व्यंकटेशा, माझ्याकडून काही लोकपीडेचा अपराध झाला असेल तर माझा तुला पुन्हा पुन्हा प्रणाम. तू माझे रक्षण कर. मी तुला शरण आलो आहे. तू माझे रक्षण कर. या भूवरती माझ्यासारखा मीच पातकी आणि तुझ्यासारखा तूच करुणाघन ईश्वर आहेस. शेषशयना शरणागत होऊन मी तुला परोपरीने विनवतो आहे. माझ्यावर कृपा कर. माझे रक्षण कर. मी तुला शरण आलो आहे. व्यंकटेश स्तुतीचे ह्या अष्टकाचे तिन्ही त्रिकाळ जे पठण करतील त्याच्या पापराशी जळून खाक होतील. यासारखेच दुसरे स्तोत्र महाराजांनी रचले. गिरीबालाजीचे दर्शन, कालहस्ती शिवकांची, विष्णुकांची ही तीर्थे करून ते पक्षी तीर्थला पोहोचले. शिवाच्या शापामुळे ब्रह्माच्या दोन्ही पुत्रांना गृधत्व आले. गिधाडे होऊन ते या क्षेत्री राहिले व भक्तांनी जे दिले ते वर्षानुवर्ष खात राहिले. जो ब्रह्मचर्याचे पालन करून शिवोहम भावनेने स्वतःकडे पाहतो तो भाग्यवंत उत्तम गतीस प्राप्त होतो. अंती त्याचा उद्धार होऊन मुक्ती मिळते. विविध क्षेत्रांची दर्शने घेत देवतांची स्तुती स्तोत्रे गात महाराज अधिक चैत्र मासामध्ये पिनाकिनी नदीतीरी येऊन पोहोचले. नदीचे पाणी कमी झालेले होते. त्यात स्नान करून अरुणेश्वराच्या मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेऊन त्यांनी तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्याने क्षौरकर्माचा दिवस होता. परंतु नदीला पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याविना स्नान कसे करणार, शरीर शुद्धी करणे ही मुळीच शक्य नव्हते. गुरुरायांची ही अडचण सर्व ब्राह्मणांनी जाणली व आम्ही नदीत कुंड खणून आपली व्यवस्था करून देतो, आपण क्षौर करावे असे सांगितले. गुरुरायांनी प्रसन्न होऊन पिनाकिनीची स्तुती स्तोत्र रचले. प्रातःसमयी स्वामी स्नानासाठी पिनाकिनीच्या प्रवाहात उतरले. त्यांच्या चरणस्पर्शाने पिनाकिनीच्या प्रेमाला भरती आली. अकस्मात जल वाढू लागले. लोकही आश्चर्यचकित झाले. पात्रामध्ये उतरून त्यांनी खात्री करून घेतली. पाणी एवढे वाढले की स्वामींनी बुडी मारून स्नान केले. लोकांनी पण स्वामींबरोबर स्नान केले. घोडभर पाणी ज्या नदीत नव्हते तेथे असे अघटित कसे घडले, सारे अचंबित झाले. स्नान करून बाहेर आल्यावर पिनाकिनीचा महिमा गाऊ लागले. शिवचाप पिनाक, शिवस्वरूप माता पिनाकिनी. उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी अशी वाहते. उत्तर वाहिनीचे पाणी अनेक जनांना पवित्र निष्पाप बनवते, तर दक्षिण वाहिनी अनेक नद्यांना स्वआश्रय देते. आश्रितांचे मनोरथ पुरवत निरंतर पाहत आहे. दक्षिण वाहिनी याम्य यमाशी हिचे नाते असून जे हिला स्तवून मनापासून हिची प्रार्थना करतात त्यांचे दुःख, ताप, मानसिक व्यथा हरून पिनाकिनी माता त्यांना शिवाची प्राप्ती करून देते. क्षेत्र अरुणाचल आणि क्षेत्र कांची येथे ही नदी वाहते. दक्षिणेकडील चिदंबर क्षेत्रात कावेरी म्हणून तर उत्तरेकडे पिनाकिनी म्हणून ओळखली जाते. क्षौरदिनी महाराज उपोषण करीत असत, भिक्षा घेत नसत. पिनाकिनी नदीवर स्नान करून महाराज चिदंबर क्षेत्री मुक्कामास आले व चिदंबराचे दर्शन घेतले. या क्षेत्रात सुंदर शास्त्री नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला संस्कृत भाषेचा फार अभिमान होता.
प्राकृत ग्रंथ म्हणजे त्याला अबोध बालक वाटत. सर्वांशी तो ताठ्याने वागत असे, पण त्याची सत्प्रवृत्ती मात्र जागी होती. तो सत्पुरुषांची सेवा करण्यास मागे पुढे पाहत नसे, मनापासून त्यांचा आदर सत्कार करत असे. चिदंबर क्षेत्री महाराजांना त्यांनी आग्रहाने ठेवून घेतले. महाराज त्याचे निरीक्षण करत होते. त्याची सात्विक वृत्तीही त्यांनी पाहिली. संस्कृत भाषेचा दुराभिमान घालवून त्याला ताळ्यावर आणावे या हेतूने महाराजांनी ओघाओघात त्याला उपदेश केला. संस्कृत भाषा, सकल शास्त्र, ज्ञान याचा अभ्यास असावा, पण आपणच संस्कृत शास्त्री आहोत याचा दुराभिमान नसावा. असाच दुराभिमान कायम राहिला तर हाती काहीच येणार नाही. भक्तीही उत्पन्न न होता अहंकार वाढेल. अहंकाराचे निर्मूलन झाल्यावरच भक्तीचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. जोवर भक्ती उत्पन्न होत नाही तोवर देवकृपा पण होत नाही, आणि मग अशा माणसास मुक्तीही मिळत नाही. दत्तकृपा व्हावी असे जर मनापासून वाटत असेल तर अहंकार, अभिमान सोडून द्यावा. श्री गुरुचरित्राची पोथी संस्कृत प्राकृत कोणतीही असो ती वाचावी. वाचनाने अंतःकरणात भक्ती उत्पन्न होऊन अहंकार गळून जातो. मीपणा जाऊन जीवन सार्थकी लागते व जन्माचे कल्याण होते. यापुढे मनात विचार करून वेळीच सावरावे. आपल्या दुराभिमानाला आवर घालावा व आयुष्य व्यर्थ घालवू नये. सुंदर शास्त्री जरी दुराग्रही, दुराभिमानी होते तरी वृत्ती शुद्ध व सात्विक असल्याकारणाने त्यांनी गुरुरायांनी सांगितलेले सुज्ञपणे ऐकले व श्री गुरुचरित्राची पोथी श्रद्धेने वाचली. संस्कृताचा अभिमानही त्यांनी सोडून दिला. मनापासून पारायणे केली व इष्टसिद्धी त्यांना प्राप्त झाल्या व त्यांचे जीवन कृतार्थ झाले. स्वामी महाराज चिदंबर क्षेत्री असताना कोणी एका विघ्न संतोषी माणसाने अफवा पसरवली की महाराजांनी समाधी घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली आहे. ही वार्ता वाडीस येऊन ज्यावेळेला ठेपली त्यावेळी तेथील भक्त मंडळी ही वार्ता ऐकून कळवळली. त्यांचा विश्वासच बसेना. वाडीतील विभूते, काकतकर, वामनराव भट, अनंत पुजारी हे महाराजांचा शोध घ्यायच्या हेतूने दीक्षित महाराजांचा निरोप घेऊन निघाले व थेट रामेश्वर क्षेत्री येऊन पोहोचले. तेथे खूप शोध घेऊन तंजावरला आले तरी खरी बातमी त्यांना मिळेना. व्यथित होऊन त्यांनी दत्तगुरूंची प्रार्थना केली. गुरुरायांना ध्यानाला बसल्यावर या आपल्या भक्तांची तळमळ, आपल्या विषयी असलेल्या प्रेमापोटी झालेली पळापळ सर्व काही दिसले व ते सर्वांचे समाधान करण्यासाठी, पीडेचे निराकरण करण्यासाठी मला त्वरित येथून निघणे भाग आहे असे सुंदर शास्त्र्यांना समजावून चिदंबर क्षेत्रात सोडून वायुगतीने महाराज मायावरम येथे येऊन पोहोचले. कधी एकदा प्रिय भक्तांना भेटेन असे त्यांना झाले. वाडीचे भक्त महाराजांचा शोध घेत बाजारात पोहोचले. तो महाराज त्या सर्वांपुढे उभे राहिले. त्यांना पाहून भक्त मंडळींच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. स्वप्न आहे का भास खात्रीच पटेना. सर्वजण एका जागी स्तंभित झाले. तोंडातून शब्द फुटेना. सर्वांना आनंद झाला. प्रत्यक्ष स्वामी समोर आहेत याची जाणीव होताच हर्षभरीत होऊन सर्वांनी आरोळ्या ठोकल्या. जय श्री गुरुदेव दत्त, स्वामी महाराज की जय असे म्हणत भर बाजारपेठेत सर्वांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. सर्वजण उठून उभे राहिले. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. गळ्यात हुंदके येत होते. सर्वांनी हात जोडले. तशी सर्व ज्ञात असूनही स्वामींनी सर्वांना विचारले, येथे येऊन काय करीत आहात? धावपळीमागचे कारण काय? मनात काही यात्रेचा हेतू ठेवून आला आहात का? स्वामींचे प्रश्न ऐकून लोकांना भडबडून आले व सर्वांनी घडलेली हकीकत स्वामींना सांगितली. स्वामींनी सर्वांना समजवले की येथून पुढे काहीही खरे खोटे कळाले तरी दुःखी कष्टी होऊ नये असे म्हणून सर्वांना घेऊन ते कावेरी नदीच्या तीरावर आले व तेथेच सर्वांबरोबर मुक्काम केला. दुसरे दिवशी स्नान संध्या करून भिक्षा घेतली व सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांचा निरोप घेऊन महाराज निघाले व ज्येष्ठ शुक्ल एकादशीस तंजावरला येऊन पोहोचले. येथे 2 दिवस मुक्काम करून तेथून रामेश्वरला जाण्यास निघाले. मार्गामध्ये श्वेतारण्य, अस्ताचल, उदयाचल ही क्षेत्र करून कुंभकोण, श्रीरंग, जंबुकेश्वर पट्टण, मीनाक्षी, नवग्रह पाषाण याचे दर्शन घेऊन रामेश्वर क्षेत्री येऊन पोहोचले. येथे 3 दिवस मुक्काम केला व सेतूचे दर्शन घेतले. धनुष्यकोडी संगमी स्नान केले. तेथे 1 दिवस मुक्काम केला. तंजावरच्या मंडळींनी येऊन महाराजांना विनंती केली की आपण तंजावरला चातुर्मास करावा असे निमंत्रण देण्यास आम्ही आलो आहोत. कावेरीच्या तीरावर आपल्या सत्संगाचा लाभ घेऊ द्यावा.
आपल्या कृपादृष्टीचे क्षण आम्हाला मिळू द्यावे, आपण आम्हाला उद्धारावे असे म्हणून सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला व उठून हात जोडून सर्वजण उभे राहिले. चातुर्मासास अवश्य येऊ, आपण पुढे व्हावे असे स्वामींनी म्हणताच आपले निमंत्रण स्वामींनी स्वीकारल्याचे पाहून सर्वांना परमानंद झाला. सर्वजण नमस्कार करून आज्ञा घेऊन पुढे जाण्यास निघाले. स्वामी 235 मैलाचा प्रवास करून 12 दिवसात आषाढ शुद्ध चतुर्दशीला तंजावरला येऊन पोहोचले. स्वामींनी वेळेवर येऊन आपले वचन पूर्ण केल्याने सर्वजण आनंदित झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.